सर्वांना नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आपण पिओ गाईड पार्ट 1 मधील सेक्शन 4 बघत होतो. त्यामध्ये प्रोहिबिटेड आर्टिकल्स म्हणजे प्रतिबंधित जे पत्र येतं त्याबद्दल काय दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. क्लॉज नंबर 209 आणि क्लॉज नंबर 210 तू मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलाय. आज काय करायचं आपण, आज आपण क्लॉज नंबर 211, 12, 13 आणि 14 हे जे 4 क्लॉज येतं त्याच्याबद्दल तुला काय करतो माहिती सांगतो. आता माहिती सांगायच्या आधी तुला एक सांगतो थोडक्यात. आता सध्या चालू आहे एप्रिल भैया, एप्रिल महिना चालू आहे. मे जून एप्रिल तर जाता हाता मोजण्यात का शिल्लक आहे. काय होतंय, दिवस निघून जातात आणि काय होतंय, परीक्षेच्या टायमिंगला तू जागा होतोय. मग तुझ्या डोक्यात येतंय परीक्षा आली काय वाचू काय नको वाचू. तू काय वाचू नको, तू फक्त आता सध्याला व्हिडिओ पाय आणि मी नंतर काय कर, तू पुस्तक वाचायला सुरुवात कर, पिओ गाईड वाचायला सुरुवात कर. परफेक्ट कार्यक्रम तुझा होणार आहे. कार्यक्रम होणार आहे म्हणजे काय, तुझं सिलेक्शन होणार आहे. त्याला आता लक्षात घे. क्लॉज नंबर आज 211 बघूया. आता क्लॉज नंबर 211 काय, क्लॉज नंबर 211 आहे बघ, ट्रीटमेंट ऑफ इंजुरियस आर्टिकल. क्लॉज नंबर 211 ट्रीटमेंट ऑफ इंजुरियस आर्टिकल. आता लक्षात घे, ट्रीटमेंट ऑफ इंजुरियस आर्टिकल. आता इथं ट्रीटमेंट या शब्दाचा अर्थ, तू आहे ना डॉक्टर जी ट्रीटमेंट देते ते घ्यायचं नाही. ट्रीटमेंट म्हणजे काय, हाताळणी कशी केली जाईल, त्या आर्टिकलचं काय केलं जाईल त्याच्याबद्दल ह्या क्लॉज नंबर 211 मध्ये माहिती दिलेली आहे. आता लक्षात घे, पोस्ट ऑफिसचे मेन कोण असते तर कॉन्सर्न पोस्ट मास्टर असते. तर समजा तुझं एस आहे त्याच्यामध्ये कोण असतं, पोस्ट मास्टर मेन असते, एसपीएम मेन असते. प्रत्येक ऑफिसचं कॉन्सर्न पोस्ट मास्टर जे असतील ते काय असतात, मेन असतात. पोस्ट मास्टर लक्षात घ्या, कॉन्सर्न पोस्ट मास्टर म्हणजे संबंधित ह्याचे एसपीएम मन पीएम मन जे असेल ते. आता बघ, पोस्ट मास्टर साहेब येतं क्लॉज मध्ये काय दिलंय ती तुला समजून सांगायचा प्रयत्न करायलो. पोस्ट मास्टर साहेब येतं काय करतील, ज्यावेळेस एखादा आर्टिकल येतंय डिलिव्हरीला येतंय त्यावेळेस समजा एनी पोस्टल आर्टिकल, लक्षात घे, एनी पोस्टल आर्टिकल असेल, कुठले आर्टिकल असेल, एनी आर्टिकल किंवा एनी पोस्टल आर्टिकल आलं, काय आलं, पोस्टल आर्टिकल आलं. पण ज्यावेळेस ह्या आर्टिकल पासून एखाद्या पोस्ट मास्टरला वाटलं की बाबा हे आर्टिकल धोकादायक आहे, इंजुरियस आहे, इंजुरियस आहे किंवा हार्मफुल आहे, हार्मफुल किंवा संशयात्मक आहे, त्याचप्रमाणे पोस्टल सर्व्हिसेसला धोकादायक आहे, धोका पोहोचवणार आहे पोस्टल सर्व्हिसेसला. म्हणजे काय, जर समजा वाटलं त्या आर्टिकल पासून दुसऱ्या आर्टिकलला किंवा दुसऱ्या मेनला दुसऱ्या मेनला त्याचप्रमाणे पोस्टल सर्व्हिसेसचे जे कर्मचारी आहेत आपले त्यांना धोका पोहोचल, त्यांना इजा पोहोचल, असे आर्टिकल काय करू शकतात पोस्ट मास्टर त्याच्यावर डिटेन करू शकतात. डिटेन म्हणजे काय करू शकतात, ते रोखू शकतात. काय करू शकतात, ते रोखू शकतात. त्याचप्रमाणे पोस्ट मास्टर काय करतील, अशा आर्टिकलची माहिती कोणाला कळवतील, एचओसी ला कळवतील. एचओसी म्हणजे काय असतंय, हेड ऑफ सर्कल असतंय. हेड ऑफ सर्कल कोण असतात, सीपीएम जे असतात. आलं का तुझ्या लक्षात, नसेल लक्षात आलं तर तुला परत एकदा सांगतो बघ. पोस्ट मास्टर साहेब येतं, पोस्ट मास्टर साहेब काय करतील, ज्यावेळेस एखादा आर्टिकल येईल त्यावेळेस त्या आर्टिकल पासून त्यांना जर वाटलं ह्या आर्टिकल पासून धोकादायक आहे किंवा काहीतरी कुठं आहे बाबा, तर त्या आर्टिकल वर ते काय करू शकतील, बंदी करू शकतील. आणि त्या आर्टिकलच्या बाबत माहिती कोणाला रिकमेंडेड करतील, हेड ऑफ सर्कल यांना रिकमेंडेड करतील. त्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरी केस बघ, काय ही झाली पहिली केस. ह्याच्यामध्ये दुसरी केस आहे, ज्यावेळेस आर्टिकल काय केलं जातं, तू काय करतो, आर्टिकल पत्र काय करशील, शकुलीला पाठवशील. शकुलीला पत्र पाठवल्यानंतर तू जर काय करशील, फेविकॉलनी ते पॅक करायचं असते, तू त्याच्याला स्टेपलरची पिना मारून पाठवशील. भाऊ झाला ना तो कार्यक्रम. हे बघ, आर्टिकल ज्यावेळेस आहे ना पाठवलं जातं त्यावेळेस आहे ना त्याला पिना मारायच्या नाहीत, पिना मारायच्या नाहीत, पिन्स. पिन्स म्हणजे स्टेपलरचे पिना बरं का, स्टेपलरचे पिना मारून पाठवायचं नाहीये. जर समजा तू पाठवलं, आता पाठवलं काय होतंय, पोस्टल सर्व्हिसेसचे जे कर्मचारी आहेत त्यांना काय होऊ शकतंय, ते लागू शकते हाताला, मोकार रक्त वाहू शकतंय, मोकार कुठाने होतील. भाऊ झाला ना कुठं, मग अशा आर्टिकलचं काय केलं जातं, अशा आर्टिकल आहेत ना रिटर्न टू सेंडर केलं जातं, आरटीएस. आरटीएसचा रॉंग फॉर्म काय असतो, आरटीएसचा रॉंग फॉर्म असतो रिटर्न टू सेंडर. त्यानंतर आरटीआय काय असतोय, आरटीआय तुला सांगितलं बघ मागच्या व्हिडिओमध्ये, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट असतो, 12 ऑक्टोबर 2005 रोजी सुरू झालेला आहे. तू काय करू शकतो, कुठली माहिती मागू शकतो, काही करू शकतो, कुठाने काही कर.
तुला कुठल्याही डिपार्टमेंटची माहिती सुद्धा भेटू शकते. त्यानंतर कुठं काय चाललंय, कुठल्या डिपार्टमेंटला किती पैसा आलाय, कुणी कुठं मोकार वायदा केलाय, ते सगळं कुठं करणार आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट बरं का. हे लक्षात घेतलं. पुढे आता काय केलं, आर्टिकल बिना मारून पाठवल्या, स्टेपलर मारून पाठवल्या. त्या पाठवल्यानंतर जर समजा ते काय केलं, आर्टिकल रिटर्न टू सेंडर केलं, कोण करणार, पोस्ट मास्टर साहेब करणार बरं का, किंवा ते ऑफिस जे असेल, ते ऑफिसचे जे इन्चार्ज असतील ते काय करू शकतील, आर्टिकल रिटर्न टू सेंडर करतील. एवढं आलं लक्षात. त्यानंतर भाऊ काय करायला, जो बुकिंग करणार आहे ते वारंवार तेच करायला आहे, काय करायला, आर्टिकल फ्रिक्वेंटली किंवा सबसिक्वेंटली बरं का, फ्रिक्वेंटली किंवा सबसिक्वेंटली त्याला एकदा सांगितलंय काय, भाऊ तू अशी पिना मारून पाठवू नकोस, पण तो काय करायला, मुद्दाम वैताग आपल्याला द्यायला. त्यावेळेस त्याचा आर्टिकल काय केलं जाईल, ज्यावेळेस तो वारंवार ते चूक करत असेल त्यावेळेस त्याचा आर्टिकल डायरेक्ट भाऊ रिटर्न टू लेटर ऑफिसला, म्हणजे रिटर्न लेटर ऑफिसला म्हणजे RLO पाठवलं जाईल. कुठं, RLO म्हणजे काय असतंय, रिटर्न लेटर ऑफिस असतंय. हे कुठे आहे, मुंबईला आहे, रिटर्न लेटर ऑफिस. ह्याचं काय केलं जातं, रिटर्न लेटर ऑफिसला अनक्लेम जे आर्टिकल असतील किंवा पत्ता सेंटरचा पत्ता नाही सापडला अशा आर्टिकलची विल्हेवाट लावली जाते. त्याचप्रमाणे इथं आर्टिकल पाठवताय, रिटर्न टू लेटर ऑफिसला आर्टिकल जेव्हा पाठवतील त्यावेळेस भाऊनी काय केलं होतं, पिना मारून पाठवले, त्या पिना काय केले जातील, काढून ते आर्टिकल पाठवलं जाईल. पुढे पाठवलं जाईल, रिटर्न लेटर ऑफिसला पाठवलं जाईल. त्यानंतर रिटर्न लेटर ऑफिस काय करेल, त्याची योग्य काय असेल ती पडताळणी करून ते आर्टिकल सेंटरला रिटर्न करेल आणि त्याचा कार्यक्रम ओके होऊन जाईल. आलं लक्षात. क्लॉज नंबर 211 तुला आलं का लक्षात, एवढंच आहे. आता बघ क्लॉज नंबर 212 आहे, त्यात आपण पाहूया. आता क्लॉज नंबर 212 बघ. 212 काय, ट्रीटमेंट ऑफ प्रोहिबिटेड और ड्युरेबल आर्टिकल्स बरं का, ट्रीटमेंट ऑफ प्रोहिबिटेड ड्युरेबल आर्टिकल्स. आता लक्षात घे, क्लॉज नंबर 212 ट्रीटमेंट ऑफ प्रोहिबिटेड अँड ड्युरेबल आर्टिकल्स, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तू क्लॉज नंबर 209 आणि 210 मध्ये बघितलं, काय बघितलं की ना कायद्याने बंदी घातलेले आर्टिकल आपण पाठवू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण विविधतेतले नियम बघितले, कुठल्या राज्यातून काय पाठवू शकत नाही, कुठल्या राज्यातून काय इम्पोर्ट करू शकत नाही, एक्सपोर्ट करू शकत नाही, कशावर बंदी, चरस, भांग, गांजा, तुला सगळी माहिती सांगितली, लॉटरीची तिकीट, सगळी माहिती तुला माहिती नसेल, तू क्लॉज नंबर 209 आणि 210 बघ, मागचा व्हिडिओ आहे आपला तो. हे बघ, ट्रीटमेंट ऑफ प्रोहिबिटेड और ड्युरेबल आर्टिकल्स मध्ये ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे लक्षात घे, कॉन्ट्राव्हेन्शन इनॅक्टमेंट, कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी इनॅक्टमेंट बरं का, ऑफ एनी इनॅक्टमेंट. आता याचा अर्थ तुला सांगतो मराठी मधून, कॉन्ट्राव्हेन्शन म्हणजे काय, विरोध करणे किंवा बंदी घालणे कशाने, एनॅक्टमेंट म्हणजे असतो कायदा. ज्यावेळेस एखाद्या जे प्रोहिबिटेड आर्टिकल्स येतात त्याला काय केलं, ती बंदी घातली जाते की हे पाठवण्यास बंदी आहे. असे आर्टिकल जर पाठवले तर ते काय केलं जातं, ते केलं जाते आपल्या रिटर्न टू सेंडर, रिटर्न टू सेंडर. हे सांगतो ना मी, हे काय कर फक्त व्यवस्थित लक्षात घे. परीक्षेला तुला आता पेपर आवड निघत असते, कॉम्पिटिशन वाढणार आहे, कॉम्पिटिशन कमी होत नसते बरं का. तेव्हा लक्षात घे, कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी इनॅक्टमेंट, रिटर्न टू सेंडर केलं जातील आर्टिकल. त्यानंतर भाऊने काय केलं, बुकिंग करताना तर ते जे बंदी आहे त्याच्यावर पाठवले जात नाही, तर पण काय केलं भाऊने, खोटं बोलून आर्टिकल बुक केलं. काय म्हणला भाऊ म्हणला काय नाही, पेड आहेत म्हणला, भाऊ पाठवायला गांजा, लॉटरीची तिकीट पाठवायलाय. भाऊने काय केलं, पाठवलं, बुकिंग केलं, सगळं ओके, कार्यक्रम झाला. ज्यावेळेस ते आर्टिकल काय झालं, ट्रान्झिट मध्ये असतं म्हणजे ज्यावेळेस ना आर्टिकल हे रेल्वे मधून म्हण, त्याचप्रमाणे कुणी हाताळता म्हण, पोस्टचे कर्मचारी जे असतात ते काय करतात, ते लेटर हाताळत असतात. त्यावेळेस त्यांना जर डाऊट आला, काय झाला, डाऊट आला, भाऊनी तर साधं म्हणून पाठवले, पेढे म्हणून पाठवले, आतमध्ये दिसायला गांजा, आतमध्ये दिसायला लॉटरीची तिकीट, मोकार पैसे दिसायले. तर जर समजा असं जर वाटलं तर त्या आर्टिकल वर काय केलं जातं, आर्टिकल वर आहे ना, आर्टिकल वर डाऊटफुल असा शब्द लिहिला जाईल. कुठला, डाऊटफुल हा शब्द लिहिला जाईल. बर, आता डाऊटफुल शब्द लिहिला कुठं, आर्टिकल वर, तुझ्या पत्रावर, इथं डाऊटफुल शब्द लिहिला मार्क किंवा इथं, त्यानंतर मागे शेअर मारला जातो. त्याचप्रमाणे तुला सांगतो बघ, ज्यावेळेस आर्टिकल पाठवलं जातं त्यावेळेस कमीत कमी किती पोस्ट असतात, त्याला शिक्का पाहिजे, कमीत कमी 2 पोस्ट ऑफिसचा शिक्का पाहिजे, ऑफिस ऑफ पोस्टिंग और ऑफिस ऑफ डेस्टिनेशन. आता लक्षात घे, आर्टिकल बुक केलं, सगळं फोटो बरोबर कार्यक्रम झालेला आहे. आता डाऊटफुल म्हणून काय केलं, मार्क केलं.
मार्क केल्यानंतर ऑफिस ऑफ डेस्टिनेशनला जेव्हा आर्टिकल येईल ना ते ऑफिस ऑफ डेस्टिनेशन म्हणजे काय आहे? ऍड्रेसीचा पत्ता असतो बरं का. ऑफिस ऑफ डेस्टिनेशन म्हणजे ऍड्रेसीचा पत्ता. डेस्टिनेशन इथं काय केलं जाईल? इथं ते आर्टिकल आहे ना ऍड्रेसीला बोलवलं जाईल. कुठं? पोस्टात. पोस्टमन ते आर्टिकल डिलिव्हर करणार नाही. त्या ऍड्रेसीला जो रिसिव्हर आहे त्याला बोलवलं जाईल ऑफिस ऑफ डेस्टिनेशनला. म्हणजे त्याच्या जो पिन कोड असेल तिथं जे एसओ असेल किंवा त्याचं जे ऑफिस असेल, त्याचं ब्रांच ऑफिस असो काय असो, कुठलं पोस्ट ऑफिस असो, त्याला तिथं बोलवलं जाईल. तिथं बोलवल्यानंतर त्याच्या प्रेझेन्स मध्ये काय केलं जाईल? प्रेझेन्स ऑफ ऍड्रेसी, प्रेझेन्स इन ऍड्रेसी बरं का. प्रेझेन्स इन ऍड्रेसी त्याच्यासमोर काय केलं जाईल? ते पत्र काय केलं जाईल? उघडलं जाईल आणि ते त्याच्याकडं सुपूर्द केलं जाईल. त्यानंतर हे तुझ्या लक्षात आला का कार्यक्रम? आता लक्षात घे, ह्या क्लॉज मध्ये दुसरं काय दिलं ते सांगतो बघ. ज्यावेळेस ना इम्पोर्टेड पोस्टल आर्टिकल असतात, लक्षात घे काय कन्सेप्ट आहे व्यवस्थित समजून घ्या. ह्या क्लॉज मध्ये 212 मध्ये अजून एक त्यांनी तरतूद दिलेली आहे. इम्पोर्टेड पोस्टल आर्टिकल असतात. इम्पोर्टेड म्हणजे काय? आयात करणे. एक्सपोर्टेड म्हणजे काय? एक्सपोर्टेड म्हणजे निर्यात करणे. आता काय झालं? बाहेरच्या देशामधून आर्टिकल बुकिंग झाली, बरोबर? आर्टिकल बुकिंग झाली बाहेरच्या देशातून ज्यावेळेस आर्टिकल येतं. आता ह्याच्यामध्ये बघ कुठल्या कुठल्या आर्टिकलचा समावेश होतो तुला ते सांगतो. हा नेम कोणासाठी लागू आहे ते सांगतो. ज्यावेळेस असेल गोल्ड असेल, सोनं, कॉइन, बुलियन्स, त्यानंतर ज्वेलरी म्हण GWELLERY ज्वेलरी, गोल्ड, कॉइन, बुलियन, ज्वेलरी, सिल्वर, ऑर्नामेंट्स, डायमंड, हे असलं वाईट असेल त्यावेळेस काय केलं जातं? ह्याच्यावर आहे ना कस्टम ड्युटी लागते बरं का. कस्टम ड्युटी म्हणजे काय असतंय? ज्यावेळेस बाहेरच्या देशामधून आर्टिकल येतं त्यावेळेस त्याच्यावर कस्टम ड्युटी म्हणजे सीमा शुल्क लावलं जातं. त्याचे चार्जेस वेगळे असतात. ह्याच्यावर कशावर? गोल्ड, कॉइन, बुलियन, ज्वेलरी, सिल्वर, ऑर्नामेंट. हे तुला माहिती आहे इन्शुअर करून वगैरे पाठवावं लागतं. त्याचप्रमाणे 10,000 पर्यंत तू विदाऊट इन्शुअर पाठवलं जातं. पण ती जबाबदारी तुझ्या वाचते बरं का. 10,000च्या आत असेल आणि तू जर पाठवलं काही सांगितलं इन्शुअर केलं नाही तर भाऊ, जर समजा तो आर्टिकल गायब झालं तर तुला ही किंमत भेटत नाही. त्यामुळं हे जे आर्टिकल पाठवताना इन्शुअर करून पाठवायचे. इन्शुरन्सची मर्यादा किती आहे? इन्शुरन्स 1 लाखापर्यंत करू शकतो. त्याचप्रमाणे तुला विचारलं ब्रांच ऑफिसला इन्शुरन्सची मर्यादा किती पर्यंत आहे? 600 रुपयापर्यंत तू काय करू शकतो? ब्रांच ऑफिसला इन्शुरन्स करू शकतो. आता लक्षात घे, त्याचप्रमाणे हे स्पीड पोस्ट करावं लागतं बरं का. आता लक्षात घे, सीमा शुल्क लागणार. काय लागणार? ह्याच्यावर कस्टम ड्युटी लागणार. कस्टम ड्युटी म्हणजे सीमा शुल्क. सीमा शुल्क म्हणजे तुला थोडक्यात सांगायचं झालं तर जकात कर असतो. जकात कर तू ज्यावेळेस नॅशनल हायवेला चालतोस त्यावेळेस तुझ्या टोल नाके असतात, तिथं तुझा काय केलं जातो? जकात आकारला जातो. त्याकडून काय केलं जातं? पैसे घेतले जातात. आलं का लक्षात? कस्टम ड्युटी म्हणजे काय? सीमा शुल्क. ह्याच्या गोष्टी येतात गोल्ड, कॉइन्स, बुलियन, ज्वेलरी ह्यासाठी कस्टम ड्युटी लागते. पण जर समजा काय केलं कस्टमरने कस्टम ड्युटी पेड केली नसेल, जे काय किंमत असेल ती कस्टम ड्युटी जर पेड केलेली नसेल तर ते आर्टिकल डिलिव्हर केलं जात नाही बरं का. नो डिलिव्हर. कधीपर्यंत? टील म्हणजे पर्यंत कस्टम ड्युटी हॅज पेड. जोपर्यंत कस्टम ड्युटी जे सीमा शुल्क आहे ते पेड केलं जाणार नाही तोपर्यंत काय केलं जाईल? ते आर्टिकल डिलिव्हर केलं जाणार नाही. 212 मध्ये क्लॉज नंबर 212 मध्ये ट्रीटमेंट ऑफ प्रोहिबिटेड अँड ड्युरेबल आर्टिकल्स मध्ये ह्या 2 तरतुदी दिलेल्या आहेत. आलं का तुझ्या लक्षात? त्यानंतर आता पाहिजे क्लॉज नंबर 213 लिहिलाय. आता काही समजा ना इंग्लिश काय आहे तुला समजा झाली काहीच. एवढं मोठं काय लिहिलंय काय नाही तुला सांगतो. आर्टिकल्स बिअरिंग therein any matter which is prejudicial to maintenance law and order. आता भाऊ तू इंग्लिश कधी शिकलास नाही, 12 वर्ष काय केलं काहीच माहित नाही. तुला इंग्लिश नाउन कशाला म्हणते, ऍडजेक्टिव्ह कशाला म्हणते, त्यानंतर तुला सब क्लॉज कशाला म्हणते, तुला डिग्री कळाना, तुला काहीच कळाना. ऍडवर्ब कशाला म्हणते, ऍडवर्ब क्लॉज काय म्हणते. तू काय केलं 12 वर्ष नुसतं शाळेचं भात खाल्लंय. लक्षात घे. आता आर्टिकल्स बिअरिंग therein any matter which is prejudicial to maintenance law and order ह्या क्लॉज मध्ये काय दिलंय? असे पत्र, समजा हे पत्र आहे बरं का, हे बघ पत्र, असे पत्र पाठवण्यास बंदी. कुठले? ज्याने लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल. लक्षात घे, लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा आणि व्यवस्थेची धोक्यात येईल असे एक पत्र पाठवायला काय बंदी. आता कुठले पत्र याच्यामध्ये येते? लक्षात घे. तू काय करशील ज्यावेळेस आर्टिकल पाठवशील, आर्टिकलच्या वरती कव्हर वरती काही मोकार शब्द लिहायला जमत नाही
तू काय करशील, पॉलिटिकल पार्टी संबंधी इथं शब्द लिहित बसशील काहीतरी, नाही तर तू काय करशील एखाद्याच्या धर्माबद्दल लिहिशील, रिलिजन बद्दल लिहिशील. त्यानंतर तू काय करशील, एखाद्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल काहीतरी इथं शब्द लिहिशील. त्याचप्रमाणे तू काय करशील, आपल्या देशाच्या विरोधात काही स्लोगन लिहिशील, नारे लिहिशील, घोषणा लिहिशील. हे सगळं काय, हे सगळं प्रोहिबिटेड आहे. ह्यांनी काय होऊ शकतं, ह्यांनी दंगली होऊ शकतात, ह्यांनी मोकार कुठे होऊ शकते, कोणाचं काही होऊ शकतं. अलग लक्षात, कोणाच्या जाती धर्माबद्दल कोणाला बोलण्याचा अधिकार नाहीये. त्यानंतर कुठल्याही पॉलिटिकल पार्टी बद्दल काही उद्योग करायचा नाहीये. कुठं आर्टिकल वरती सांगितलं बरं का तुला. त्याचप्रमाणे कोणाच्या जीवनावरती काही काही द्यायचं नाही मोकार. असे आर्टिकल प्रोहिबिटेड केलेले आहेत. आणि काय होतंय, लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येते. कुठले कुठले आर्टिकल सांगतो, पॉलिटिकल पार्टी रिलेटेड असतील, त्यानंतर देशाच्या विरोधात असतील, त्याचप्रमाणे धर्माबद्दल असतील, धर्माबद्दल, त्याचप्रमाणे कोणाच्या जातीपातीबद्दल असतील, त्यानंतर वैयक्तिक जीवन असेल, वैयक्तिक जीवन याबद्दल काय असे कव्हर वरती असे शब्द लिहून पाठवणं बंदी आहे. त्यांनी काय होतंय, कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येते. मोकार कुठं नव्हते तर, मोकार भांडणं होते तर. तू आता बघतच आहे काय चाललंय काय नाही, लक्षात घ्या पुढं. एवढं लक्षात आलंय का. त्यानंतर ज्यावेळेस तू आर्टिकल पाठवतो त्याच्यावर पिक्चरियल रिप्रेझेंटेशन तू करू शकत नाही. पिक्चरियल रिप्रेझेंटेशन, आता पिक्चरियल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय तुला सांगतो बघ. पिक्चरियल रिप्रेझेंटेशन म्हणजे ज्यावेळेस तू आर्टिकल पाठवशील त्यावेळेस तू त्याच्यावर पिक्चर म्हणजे फोटोग्राफ व्यक्तींचे पाठवू शकत नाही. कुठल्या व्यक्तींचे पाठवू शकत नाही, जे कुख्यात येतं. म्हणजे कुख्यात म्हणजे काय, गुंड येतं, मोकार धिंगाणा येतं, मोकार कुठे नाही येतं, प्रख्यात गुंड येतो. अलग लक्षात, प्रख्यात नसतो, कुख्यात गुंड असतो. हे पाहिजे अशा व्यक्तींचे तू काय करू शकतो, त्यांचे फोटो ह्याच्यावर पाठवू शकत नाही, पत्रावर चिटकून पाठवू शकत नाही. हा, तुला जर वाटलं लता मंगेशकरांचा फोटो चिटकून पाठवतो, जमतंय बाबड्या. आलं लक्षात, सचिन तेंडुलकरचं पाठवतो, जमतंय बाबड्या. त्यानंतर कैलास सत्यार्थींचा पाठवतो, जमतंय. तू जे व्यवस्थित कार्यक्रम चाललाय त्यांच्या लोकांचे तू स्वतःचा सुद्धा फोटो चिटकून पाठवू शकतो. फक्त लक्षात घे, कुठले प्रोक्लेम ऑफेंडर असतील. तुला शब्दात सांगतो, प्रोक्लेम ऑफेंडर म्हणजे काय, त्यांचे गुन्हे दाखल झाले तर, मोकार त्यांनी काय केलंय, कुठं नाही केले तर, मोकार गुन्हे दाखल येतं. अशा व्यक्तींचे, अशा गुंडांचे तू पत्रावर फोटो चिटकून पाठवू शकत नाही. आलं लक्षात. आणि जरी समजा तू काय केलं, पॉलिटिकल पार्टी आणि त्यानंतर असे जर वैताग केले आणि जर तू पाठवल्यानंतर ते आर्टिकल काय केलं जाईल, ते आर्टिकल RLO पाठवलं जातं. RLO, आता तुझ्या लक्षात आलं पाहिजे, RLO म्हणजे काय. RLO म्हणजे रिटर्न लेटर ऑफिस. तिथं ते पत्र पाठवलं जाईल आणि ते काय केलं जाईल, तिथं नष्ट केलं जातील, त्याचा भुगा करून टाकलं जाईल त्या आर्टिकलचा. एवढंच काय दिलेलं आहे, क्लॉज नंबर 213 मध्ये आपल्याला बघायला भेटतं. ज्याच्यामध्ये एवढं लक्ष ठेवायचं, कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात नाही आली पाहिजे, कोणाला कुठल्या वैयक्तिक जीवनाबद्दल काही धोका नाही पोहोचला पाहिजे, पॉलिटिकल पार्टी त्याचप्रमाणे धर्म जाती भेद हा असला विषय इथं जमणार नाहीये. अलग लक्षात. आता क्लॉज नंबर 214 काय तुला सांगतो समजून. आता लक्षात घे, क्लॉज नंबर 214 काय त्याचं पाहूया. क्लॉज नंबर 214 मध्ये काय, आधी क्लॉज नंबर 214 लिहून घेतो, मग तुला सांगतो. आता क्लॉज नंबर 214 सुद्धा तुला काय वाटत असेल, मोठा लिहिलाय बाबा, काही समजा ना. हे बघ, आर्टिकल्स विच हॅव एनिथिंग रिटन, प्रिंटेड, इम्प्रेस और अटॅच टू द ऍड्रेसी साइड. आता ह्याच्यामध्ये काय कंडिशन दिलं ते तुला समजून सांगतो. हे काय तुझं पत्र आहे बरोबर, हे पत्र इथं काय करत असतो, तू टूचा ऍड्रेस लिहितो, इथं तू सेंटरचा ऍड्रेस लिहितो, पिन कोड लिहितो, त्यानंतर तू RPD आहे का काय काय माहिती घे, कसल्या प्रकारे पत्र पाठवणार ते तू इथं लिहित असतोय. आता जर समजा तू काय केलं, ह्या आर्टिकल वरती, ह्या पत्राच्या वरती तू काय केलं, हे बाकीचा वैताग सोडून ऍड्रेस आणि जर समजा काय सेंटरचा ऍड्रेस सोडून तू मोकार शब्द लिहित बसला, मोकार जाहिराती लिहित बसला, तर ते काय रिटर्न, एनी रिटर्न म्हणजे एखादी काही रायटिंग असेल ती काय जमणार नाही. त्याचप्रमाणे तू काय केली तर मोकार काहीतरी प्रिंटिंग केली, प्रिंटिंग. त्याचप्रमाणे तू काय केलं इथं, तू इथं केलं इम्प्रेस केलं, कुठले छाप मारले वेगळेच, नक्षी काम करून टाकलंस कशावर, आर्टिकल वरती बरं का. जर समजा तुला, आता तू हे तुला सांगतो बघ, ज्यावेळेस आपण बघितलं
क्लॉज नंबर 26 ते 31 की तुम्हाला जर जाहिरात वगैरे करायची असेल, काय जर लिहायचं असेल तर तुम्हाला CPMG ची वगैरे परवानगी लागेल. ते विषय वेगळे आहे बाबड्या. हे सांगायला काय प्रोहिबिटेड आर्टिकल बद्दल आपलं चाललंय कार्यक्रम. जसं तू ऐकलं, रायटिंग केली, प्रिंटिंग केली, इम्प्रेस केलं, मोकर छाप मारली आणि ह्यामुळे काय झालं, बुकिंगला तो आर्टिकल घेऊन आला. बुकिंगला आर्टिकल घेऊन आल्यानंतर जर समजा स्टॅम्प मारण्यासाठी किंवा पोस्टेज प्री पेमेंट ऑफ पोस्टेज करण्यासाठी, स्टॅम्प मारण्यासाठी किंवा प्री पेमेंट ऑफ पोस्टेज करण्यासाठी पोस्टेजसाठी काय झालं, काही अडथळा आला. जर समजा काही कॉन्सर्ट पोस्ट मास्टरला त्याबद्दल काही वाटलं तर ते आर्टिकल काय करू शकतात, त्या आर्टिकल असे आर्टिकल पाठवले जाणार नाहीत. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये दुसरी कंडिशन काय दिलेली आहे, ओल्ड स्टॅम्प असतील. ओल्ड स्टॅम्प म्हणजे नाही का, आता चालू आहे 2025, तू आहे ना 1974 चा स्टॅम्प घेऊन आला. स्टॅम्प म्हणजे तिकीट बरं का, कायसाठी, पोस्टेजचे चार्जेस भरण्यासाठी. ते जमणार आहे का, तसलं जमणार नाही. जे बंद झालेले स्टॅम्प येतं ते पोस्टेज स्टॅम्प मधून वापरले जाणार नाहीत. तर त्यासाठी तुला काय करायला लागेल, ते आर्टिकल काय केलं जाईल, रिटर्न टू सेंटर केलं जाईल बरं का. ओल्ड स्टॅम्प जर पाठवलं असेल, ओल्ड स्टॅम्प जर लावले असतील, रिटर्न टू सेंटर केलं जातील असे आर्टिकल. त्याचप्रमाणे प्रिंटिंग, इम्प्रेस हे असलं कुठं नसेल, हे सुद्धा काय केलं जाईल, हे सुद्धा रिटर्न केलं जाईल. तुम्हाला काय करायला लागेल, जे नवीन तिकीट आहेत, जे चालू तिकीट आहेत, त्या इथं वापरावं लागतील. त्यासाठी पोस्टेज पेमेंट करण्यासाठी. एवढंच क्लॉज नंबर 214 मध्ये दिलेलं आहे. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लॉज नंबर 211 ते 214 पर्यंत हे 4 क्लॉज एकदम व्यवस्थित बघितले. तर जरी तुला काही डाऊट वाटला तर तू काय कर, हे पाय तुला पहिला नंबर दिलाच आहे तरी डबल सांगतो नसता, इथं कर, काय कर, तू मेसेज कर. त्याचप्रमाणे इथं हे असं असतं SHIRSAT आणि कांडी PAVAN, परत एक कांडी 0074. हे काय इंस्टाग्राम आहे. इथं तू काय कर, मेसेज कर, दोन्ही पिक कुठं कर, दोन्हीकडे मी तुला उत्तर दिली जातील. आलं लक्षात. आता लक्षात घे काय करायचंय, आपण पीओ गाईड पार्ट 1 संपवलेलं आहे. सगळं पीओ गाईड पार्ट 1 संपलेलं आहे. आपला जो बँकिंग अँड रेमिटन्सचा जो भाग आहे तो आपण बघणार आहे, जे शिल्लक राहिला आहे. त्यानंतर आपण व्हॉल्यूम 5 ला सुरुवात करणार आहे. व्हॉल्यूम 5 झाल्यानंतर काय करायचंय, व्हॉल्यूम 5 झाल्यानंतर आपण जे प्रश्नपत्रिका आहेत, 1 महिना आपण प्रश्नपत्रिका सोडवणार आहेत डायरेक्टली. लाईव्ह कार्यक्रम करू, नाही तर आपण आता जसं चाललंय तसं चालू देऊ. त्याचप्रमाणे तुला जर अभ्यास करायची खरंच जर इच्छा असेल ना, तू जर खरंच सुरुवात अभ्यास करत असेल तरच मला इथं मेसेज कर बरं का. नाही तर तू टाइमपास म्हणून उग काहीतरी विचारायचं आणि काहीतरी उग टाइमपास लावायचा, असल्या कार्यक्रमासाठी यायचं नाही माझ्याकडे तू. तर आता आपण काय करूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बँकिंग रेमिटन्सचा भाग बघणार आहे. धन्यवाद.